जय भारत. नाना सम्राट न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जे नाना सम्राटच्या ज्या संपादिका आहेत निकिता गायकवाड, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना भेटण्यासाठी वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी खुद्द सांगायचं तात्पर्य असं की जे महामानव जे आहेत त्या महामानवांचे सर्व महामानवांचे विचार हे घरोघरी पोचवतात आणि त्या लोकांना मार्गदर्शन करतात. असे आपले चार्ली चॅप्लिन या ठिकाणी आलेले आहेत. तर तिथे शुभेच्छा इकडे आलेले ते, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक जे आहेत नागेश कवडे हे पण या ठिकाणी आले. तर आपण पाहताय नाना सम्राट न्यूजच्या संपादिका आहे निकिता गायकवाड यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहेत. तर त्यांना भेट देण्यासाठी आपण पाहतोय की चार्ली चॅप्लिन हे त्यांना काय भेट देणार आहेत. आणि नागेश कवडे हे त्यांना काय सुबोध करणार आहेत. हां, ही घटनेची प्रास्ताविका हे त्यांना घटनेची प्रास्ताविका भेट देत आहेत निकिताला. धन्यवाद. जय भारत. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त मला खुद्द भेटण्यासाठी या ठिकाणी चार्ली चॅप्लिन आले आहेत व त्यांच्यासमोर त्यांचे सहाय्यक ते सुद्धा आलेले आहेत. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आपले स्वागतही करते. आमच्या छोट्याशा स्टुडिओला आज आपण भेट दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांनी मला हे जे पुस्तक दिलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे हे पुस्तक आहे व या पुस्तकाचा हा 3रा भाग आणि खंड 18वा असा आहे. या पुस्तकामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मला हे पुस्तक दिलेले आहे. तर मी आपल्यास सांगू इच्छिते की या पुस्तकाचा मी पुरेपूर अभ्यास करेन आणि हे पुस्तक दिल्याबद्दल मी याबद्दल पण आपले खूप आभारी आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी चार्ली चॅप्लिन यांनी मला जे हे पुस्तक दिलेलं आहे त्यातील मी काही मुद्दे तुम्हाला वाचून दाखवत आहे व त्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात. तर या पुस्तकातील एक मुद्दा म्हणजेच एक विषय असा आहे की धार्मिक कायद्याविरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा. या लढ्यामध्ये धार्मिक कायद्याचे वर्चस्व हा देशाचा ऱ्हास. तर नवी दिल्ली येथे लॉ युनियनच्या वार्षिक दिनानिमित्त हिंदी संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे या विषयावर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की सध्याची विधिमंडळाची परिस्थिती आपण युरोपियन राष्ट्रांपासूनच विशेषतः इंग्लंडपासून उचललेली असं सर्वसामान्यांचा ग्रह आहे. पण एखाद्याने या दृष्टीने विनयपिटिका या प्राचीन ग्रंथाची पाने चाळली तर त्याचा हा भ्रम दूर होईल. विनयपिटिकेच्या अभ्यासकांना विधिमंडळ विषयक पद्धतीचे काही नियम माहीत होते. प्रस्ताव मांडला नाही तर विधिमंडळात चर्चा होणार नाही, तसेच मतनोंदणीही होणार नाही ही गोष्ट नवी आहे असा कित्येकांचा समज आहे व तो समज सर्वसामान्य अपसमज आहे. बहुतेक सर्वांचा समज असा आहे की गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजांपासून उचलली, अर्थात हाही एक गैरसमजच आहे. विनयपिटिकेमध्ये गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. यांना सालपत्रकगृहे असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही कारणांमुळे आम्ही आपली राजकीय दृष्टी गमावली ही गोष्ट मी मान्य करतो. आमच्या विधिमंडळासारख्या सर्व लोकसंख्येचा नाश झाला व आम्ही एकतंत्री राज्याचे नागरिक बनलो. त्यामुळे सुसंस्कृती परागतीकडे वळली आणि इतर समाजामध्ये हिंदी समाजही वेळोवेळी मागे पडत चालला. समाजातील दोषाचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने प्राचीन समाजांनी समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही, त्यामुळे त्यांचा नाश झाला. या देशात जितक्या क्रांत्या झालेल्या आहेत तितक्या पृथ्वी तलावरील कोणत्याही राष्ट्रात झालेल्या नाहीत. पोपचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी युरोपात जेव्हा झगडे झाले त्याच्या आधी कित्येक वर्षे हिंदुस्थानात धर्माधिष्ठित कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा झगडा चालू होता. दुर्दैवाने हिंदुस्थानात धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला. माझ्या मते देशावरती एक फार मोठी आपत्ती ओढवली. कायद्यात बदल करता येत नाही असा समज हिंदू समाजातील प्रतिगामी लोकांमध्ये त्या काळी रूढ होता.
हेच ही आपत्ती ओढवण्याचे कारण आहे असे माझे मत आहे. तर यावर आपण काय सांगू इच्छितात? जय भीम, जय संविधान. जय भीम जय संविधान. तर प्रथम नाना सम्राट चॅनलचं मी अभिनंदन करत आहे आणि मी ते चॅनल दररोज बघत आहे. ते सर्वांनी पाहावे. आणि 2 वर्षानंतर चार्लीचा मेकअप करून मी मीडियासमोर आलेलो आहे. आम्ही प्रिंट मीडिया जे काही मीडिया असतात ना तिथं जात नसतो. नाना जे आहेत आमचे नाना गायकवाड एवढे आमचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे आम्ही मेकअप करून इनडोअर शूटिंग करत आहे आम्ही. आणि इनडोअर शूटिंग करताना जी हिला पुस्तक ह्या संपादिका निकिता गायकवाडला जे आम्ही पुस्तके भेट दिलीत ते आम्ही काय केलं आहे सॅनिटाईज करून सगळं दिलेलं आहे. आणि आम्ही करोना महामारीचा पालन करतोय आणि तुम्ही पण करोना महामारीच्या नियमाचा पालन करावे हे आमची विनंती आहे. तर आता आपण मुद्द्याकडे वळूया. प्रथम मी जय संविधान बोललो कारण 1938 साली विधिमंडळामध्ये बाबासाहेबांनी आपलं प्रमुख भूमिका असं कोणीच बोलले नव्हते. बाबासाहेब बोलले मी प्रथम भारतीय आहे, नंतर भारतीय आहे आणि शेवटही भारतीय आहे. हे विधिमंडळाचं बाबासाहेबांचं वक्तव्य आहे. म्हणून मी पहिलं जय संविधान बोललो आणि मग जय भीम बोललो. कारण प्रथम आपण भारतीय असलं पाहिजे, नंतर आणि शेवटी भारतीय असलं पाहिजे. पण इथं बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांबद्दल नागेश काय बोलतात की हे संविधान बाबासाहेबांनी अमेरिका, इंग्लंड आणि परदेशाची कॉपी केलेली आहे असा प्रचार केला जातो. आणि हा प्रचार करणारे लोक मनुस्मृती समर्थक आहे आणि खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. मग या मुद्द्यामध्ये ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की हे जे सगळं घेतलेलं आहे ते विनयपिटकमधून घेतलेलं आहे. विनयपिटक म्हणजे काय नागेशजी? विनयपिटक हे त्रिपिटकातून आलेलं आहे. हां. आणि मूलतः या ठिकाणी मी अभिनंदन करतो की मुलीचा वाढदिवस नाना सम्राट या चॅनलचे ज्या संपादिका आहेत निकेताताई, तर यांचा वाढदिवस अशा प्रकारे जो साजरा करतो याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. चार्ली यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि चार्ली यांना या ठिकाणी का बोलवलेलं आहे की चार्लींच्या विचारावर बुद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता. तर या ठिकाणी आता हा जो उतारा वाचला तर यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास झालेला आहे, परंतु त्या घटनांच्या प्रभावाखाली त्यांनी आपली भारताची घटना नाही लिहिलेली आहे. तर त्यासाठी मूळ आधार हा विनयपिटिकातून त्यांनी घेतलेला आहे. राईट. मग इथे एक मुद्दा येतो नागेश, मानव हक्क आणि कल्याणकारी हा एक मुद्दा सांगितला आहे की कायदा असला पाहिजे. तो कुठला असला पाहिजे? लोकहिताचा कायदा असला पाहिजे. लोकहिताचा. तर मानव हक्क जे आहे ते महात्मा फुलेंनी कुठून घेतलं? हां, तुम्ही चांगलं विचारलं की महात्मा फुले आपल्याला कल्पना असावी की त्यांची मावस बहीण सगुणा ही इंग्रज अधिकाऱ्याच्या घरी मुलांचं संगोपनाचं काम करत असायची. त्यामुळं तिचं संवाद असायचा त्यांच्याशी. त्यांनी बोललेलं तिला कळायचं आणि ती त्यांच्याशी बोलू शकत होती. तर पुढे इंग्रजीच्या प्रभावामुळं महात्मा फुले 20व्या वर्षी म्हणजे 1847 या वर्षी ते त्यांचं नाव मी सांगितलं होतं थॉमस पेन यांचं जे मॅन्स राईट हे पुस्तक आहे ते वाचू शकले. आणि त्याच्यामुळं ते मूलभूत मानवी हक्क जे आहेत आणि या भारतामध्ये असलेले जे प्रस्थापित जी कायदा व्यवस्था जी धर्म अधिष्ठित होती आणि ती काही लोकांना पशुवत वागणूक देत होती आणि काही लोकांची चंगळ होती ती ही विरोधाभासी त्यांना ती नष्ट करण्यासाठी सुरुवात त्यांना करता आली. आणि त्याच प्रभावाखाली पुढे म्हणजेच त्यांचं काम पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं पुढे घडत गेलं. तर बुद्धाकडून
विनयपिटकामधून जे मतदान आहे, निवडणूक आहे, चर्चा आहे, जर कुठल्या भिक्षू लोकांना जर काही गोष्टी मान्य नसेल तर वोट केलं जातं. एका सालीच्या पानानुसार ते वोट करून हे दिलं जातं. ही जी गोष्ट आहे बाबासाहेब सांगतात की हे मी विनयपिटकामधून घेतलेले, हे बाबासाहेबांचं सांगणं आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी खूप महत्त्वाचा मांडलेला आहे की या देशाचा राज कसा झाला. तर या देशाचा राज असा झाला की धर्माचा जो कायदा होता, मनूचा कायदा, मनूच्या कायद्यामध्ये काय होतं, मनूचा कायदा असा होता की त्या कायद्यामध्ये बदलच करू शकत नव्हते, कारण तो मनूने सांगितलेला कायदा होता. तर मनूच्या कायद्याची पहिला कायदा आपण असा घेऊ की विधवेचं तोंड जरी पाहिलं तर काय होतं, ते अपशकून मानलं जायचं. हा कायदा होता. आणि विधवेने काय करायला पाहिजे, केस कर्तन केलंच पाहिजे. हा मनूचा कायदा आहे. पूर्ण मुंडन करून आणि पांढरे कपडे जे ते घालून त्यांनी घरामध्ये लोकांच्या नजरेआड राहता येईल अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. मग सतीप्रथा काय होती त्यावेळेला, हा मनूचा कायदा होता. सतीप्रथा अतिशय क्रूर होती. आता त्याच्याबद्दल जर समजा जर चर्चा चालली ना तर म्हणतील की कसे लोक हे जगत होते त्यावेळेला. ज्यावेळेला थॉमस अल्वा एडिसन ज्यावेळेला बल्बच्या आविष्कारामध्ये गुंतले होते त्यावेळेला इथं भारत हा अंधार युगामध्ये होता. जुन्या परंपरा, चालीरीती, धारणा, मान्यता याच्या ग्रासलेला अगदी पशुवत जीवन जगत होता. याच्यामध्ये काहीतरी नवीन संशोधन करण्याची वृत्ती लोकांची मेलेली होती. मोठ्या वर्गाला विद्याभ्यासापासून वंचित केलेलं होतं. तर हा मनूचा कायदा बदलता येणार नाही. आणि ह्या कायदा बदलता येणार न असल्यामुळे हजारो वर्ष विशिष्ट समाजानेच अभ्यास करायचा, विशिष्ट समाजाने ज्ञान घ्यायचा, शिक्षण घ्यायचं, वाचन करायचं. बाकीचा समाज वगळता त्यांनी अभ्यास करायचा नाही. ते त्यांची जी काय मनूने दिलेली परंपरा आणि कायदे आहेत त्याला मनुसंहिता बोलतात. ती मनुसंहिता आणि त्या कायद्यामुळे या देशाचा राज झालं असं ह्याच्यामध्ये निकिता ताई, संपादक नाना सम्राट. तर हे निकिता ताई, संपादक नाना सम्राट, तुम्हाला सांगायला आलेलो आहे आम्ही चॅनलवाल्यांना की ही जी परंपरा एवढी अनिष्ट आहे. आम्ही थोडीच सांगितलेली आहे. स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही हे मनुसंहितेमध्ये कायदा आहे. विधवाचं भयंकर सतीप्रथा, स्त्री ही एक शूद्र आहे आणि क्षुल्लक आहे. स्त्री ही पायातली चप्पल आहे. तिची वागणूक या स्त्रियांबद्दल मी सांगतोय मी. परंतु बाकीचे जे कायदे होते, जे कोण पण होते, ओबीसी असो नाही तर कुठल्या समाजाचा, यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हा मनूचा कायदा होता. ह्या कायद्यामुळे या देशाचा राज झाला असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर तुम्हाला हे बरोबर बाबासाहेब आंबेडकर बोलतात ते वाटतं का? हे अगदी बरोबर आहे की संशोधक वृत्ती विद्या एका वर्गाने घ्यायची नाही. अशा याच्यामुळे आहे ना आपण ना ऑलिम्पिकमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो. आपल्याकडं नोबेलची म्हणजे लोकसंख्येच्या मानाने दुसऱ्या क्रमांकाचा देश असूनसुद्धा नोबेल त्या मानामध्ये आपल्याकडं नाही आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. दारिद्र्य रेषेचं प्रमाण आपल्याकडं जास्त आहे. आपल्यापेक्षाही छोटे इतर देश, मागास देशसुद्धा आपल्या काही नंबरने आपल्यापेक्षा पुढं आहेत. तर या सगळ्याचं कारण म्हणजे इथं असलेली जुनी जी अमानवी शासन प्रणाली जी होती. निकिता गायकवाड, संपादक नाना सम्राट, कलम 13 मध्ये ह्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी झुरो केलेल्या आहेत, नष्ट केलेल्या आहेत. कलम 13 जर तुम्ही वाचलं, कलम 13 मध्ये की ज्या मानव हक्काच्या हीन दर्जा देणारे जे कायदे आहेत ते आजपासून शून्य होत आहेत.
म्हणजे हे जे कायदे आहेत, धार्मिक कायदे, मनुस्मृतीचे कायदे, ते संविधान लागू झाल्यापासून शून्य झालेले आहेत. तर याचा अर्थ आता बाबासाहेबांनी जी मेहनत घेतली आणि बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले, तर याच्यातून काय झालं की एक नवीन निर्मिती झाली. मग कुठला स्तंभ झाला? निकिता गायकवाड संपादक काय काम करते? कुठला स्तंभ आहे? चौथा स्तंभ आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हां, तर असं एक वचन आहे की ज्या सरकारचं विरोधी पक्ष जर सक्षम असेल तर त्या सरकारचं कार्य व्यवस्थित चालत असतं. परंतु ज्या सरकारमध्ये जर समजा पत्रकारिता जर समजा मुक्त असेल, पत्रकारिता ती कुणाची बांधील नसेल, कुणाच्या दबावाखाली नसेल, निकोप जर तिची मानसिकता असेल पत्रकारांची, तर त्या देशाचा राज्यकारभार पण चांगला चालेल. आणि हे मोठं काम माझ्या एका नातेवाईक तरुणीने विचारलं की हे पत्रकार लोक एवढे आरोप करतात, एवढे गोष्टी शोधून काढतात, तर हे त्यांना भीती नाही वाटत? मी म्हटलं पत्रकारितामध्ये निर्भीडता ही प्रथम गुण असला पाहिजे. आणि या निकिताताई हे मोठं म्हणजे धाडसानी हे पत्रकारितेचं काम करतात. मी त्यांचं अभिनंदन करतो याबद्दल. थँक्यू. एक विशिष्ट निकिताताई गायकवाड यांच्यामध्ये एक विशिष्ट बोलण्याची पद्धत आहे. एवढं जबरदस्त, जसं फुलं कसे पडतात, मोती कसे पडतात, तसे तिच्याकडून शब्द पडत आहेत. आणि या वयामध्ये तिची खूप मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीचा स्तंभ आहे पत्रकारिता. पत्रकारिता निकोप पत्रकारिता. हा, निकोप पत्रकारिता ती करत आहे आणि तिची मोठी जबाबदारी आहे. म्हणून आपण जो हा मुद्दा बाबासाहेबांनी घेतलेला आहे, काय कुठला मुद्दा आहे तू वाचला होता ते पहिलं हे वाच, कुठं बोललेत बाबासाहेब ते, त्याच्यावर आपण चर्चा केली. धार्मिक कायद्याविरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा, या लढ्यामध्ये धार्मिक कायद्याचे वर्चस्व हा देशाचा ऱ्हास. हा, मग आपल्याला सूचना देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की इथं देशाचा ऱ्हास सांगितलेला आहे. धार्मिक कायदा, धर्मनिरपेक्ष म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश एकसंघ राहायला पाहिजे. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे संपूर्ण भारतीय नागरिकांचं कल्याण करण्याचं काम सरकारचं असतं. आणि इथे बाबासाहेबांनी मतदानाची पद्धत सांगितली विनयपीठिकमधली. तर आम्ही तुम्हाला मतदानाविषयी सांगत इच्छितो की आपण काय करतो? मतदान करतो आणि सरकार निवडतो. आणि सरकारची काय जबाबदारी आहे? तर ही संविधान भारतीय लोकांना अर्पण केलेलं आहे. आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही मतदान करतो आणि सरकार निवडतो. तर सरकारचं काय काम आहे? अन्न पाणी. हां, सरकारचं काम आहे की आपल्या जनतेला ज्या मूलभूत गरजा आहे आणि अन्न, वस्त्र, निवारा याच्याविषयी दक्ष राहणं. त्याचबरोबर औषधे जे नागरिक आज तुम्ही पाहतात की कोविडचं जगभर कसं थैमान आहे, अशा याच्यामध्ये पण आपल्या सरकारमुळं आपल्याला ज्या आता सुविधा मिळतात या वैद्यकीय, ते सरकारचं जे कर्तव्य आहे, प्रशासनाचं जे कर्तव्य आहे याच्यानुसार आपल्याला ते मिळत आहेत आता. तर त्याचबरोबर गाडगे महाराजांचे जे काही संदेश आहे, 10 संदेश, याच्यामध्ये सरकारने काय काय केलं पाहिजे लोकांसाठी हे पूर्णपणे दिलेले आहेत. अच्छा, आता हा जो मुद्दा आहे ना, ह्या मुद्द्यावर आम्ही आमची मतं मांडलेली आहेत. हां, आता एक आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता की धर्मासाठी जर आपण वोट दिलं, विशिष्ट धर्मासाठी, आणि लोकांना भुलवून धर्माची नावं घेऊन मतदान दिल्यानंतर 1-2 मुद्दे मी तुम्हाला सांगतोय की 1993-94 साली जपानचे प्रधानमंत्री भारतात आले होते. आणि त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की जपान एवढं प्रगत का? तर ते हसून बोलले की जपानला माहीत आहे, आम्ही जपानचे नागरिक आहोत, पण भारतीय लोकांना हे जाणीवच नाही की आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आमचे कर्तव्य काय आहेत.
हे जर भारतीय लोकांना समजलं आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि भारताचे संविधान जर त्यांना समजलं तर मग हा देश, या देशाचा विकास होईल. पण लोक काय करतात, लोकांना वाटतं मंदिरासाठी वोट देणं, धर्मासाठी वोट देणं, पण तो खऱ्या अर्थानं भारतीय नागरिकाच्या हितासाठी सरकार आहे, त्यांच्यासाठी वोट देणं, त्यांच्यासाठी आपण प्रश्न विचारणं आणि नागरिकांनी जागृत राहणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. तर आपण इथे या मुद्द्यावर इथे थांबू. तर या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त चार्लिंग चॅप्लिन यांचे सहकारी नागेश कवडे यांनी मला भारतीय संविधान भेट दिली व त्याचसोबत त्यांनी मला हे गाडगे बाबांचं संदेशपत्रही दिलेले आहे. तर आपण या संदेशपत्रांचे सर्वांनी पालन करावे अशी मी सांगू इच्छिते. आणि तसेच त्यांनी मला हे जे भेट दिलेली आहेत की भारतीय संविधान पुस्तक, तसेच भारतीय संविधान प्रस्तावना आणि हा गाडगे महाराजांचा जो संदेशपत्र दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि त्यांनी आज आपल्या स्टुडिओला आणि तसेच मलाही भेट दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय भारत. तर आता आपण बोलूयात पुढील दुसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे. तर पाहूयात काय आहे तो छोटासा मुद्दा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला संविधान अर्पण करताना जेव्हा प्रदीर्घ भाषणात जे मुद्दे बोलले होते त्यातील हा एक छोटासा मुद्दा आहे. तर पाहूयात आपण काय आहे तो. तर बाबासाहेबांनी संविधान सभेला हा मुद्दा बोलताना अशा प्रकारे लिखाण केलं होतं की सन्माननीय अध्यक्ष भारतीय विधानसभा नवी दिल्ली. तर तो मुद्दा असा आहे की मसुदा समितीने निर्माण केलेले संविधान सुरुवात म्हणून या देशासाठी निश्चितपणे चांगले आहे. माझ्या मते ते व्यवहार्य आहे, लवचिक आहे आणि देशाला शांतता आणि युद्धजन्य या दोन्ही परिस्थितीमध्ये एकसंघ ठेवण्यासाठी पुरेसे समर्थ आहे. मी असे म्हणू शकतो की खरेच नवीन संविधानाअंतर्गत जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर आपले संविधान वाईट आहे हे त्याचे कारण असणार नाही. आपल्याला असे म्हणावे लागेल की माणूस दुष्ट होता. महोदय, मी संविधान सादर करतो. याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? हे जे बाबासाहेबांनी संविधान सभेला भाषण दिलेलं आहे, खूप मोठं भाषण आहे, प्रदीर्घ भाषण आहे. त्याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या संविधान समितीला आरोप केला जातो की आम्ही परदेशातून घेतलेला आहे, याच्यातून घेतलेला आहे, त्याच्यातून घेतलेला आहे. परंतु आता मला हे सांगा, तुम्ही हे मोबाईल वापरताय नागेश, हा मोबाईल आहे किंवा तुम्ही हे जे काय वापरता हे मोबाईल कुठून आलेलं आहे? हे मोबाईल किंवा हे व्हिडिओ शूटिंग कुठून आलेलं आहे? हे आधुनिक उपकरण आहेत ही आपण आता. हे भारतातलं आहे काय? हे याचं मूळ तर भारतातलं नक्कीच नाही आहे. मग आपण हे जे बल्ब एडिसननी बल्ब निर्माण केला, तो कसा निर्माण केला बल्ब? तो त्यांनी खूप म्हणजे हजारावर त्यांनी प्रयोग केले. हां, शेवटचा प्रयोग त्याला ज्यावेळेला यशस्वी झाला, एक काचेच्या निर्वात गोलामध्ये टंगस्टन वायरमधून जर समजा ज्यावेळेला तुम्ही विद्युत प्रवाह न्याल त्यावेळेला ते प्रज्वलित झालं. ती टंगस्टन वायर अजूनसुद्धा वापरली जाते बल्बमध्ये. अनेक गोष्टी आपण बाहेरच्या वापरतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट घेतले काही गोष्टी. आता मी तुम्हाला सांगतो, 28 जानेवारी 1918 साली बाबासाहेबांनी ब्रिटिश ज्या कमिटी असतात ते संविधानचा आणि ह्याचा अभ्यास करणारा, त्यांना एक लेख दिला होता की संपूर्ण भारतीय नागरिकांनी वोट द्यावं. किती साली? 1918 साली. 1918 साली 27 जानेवारी 1918 सालचं सांगतोय. त्यावेळेला बाबासाहेबांचं वय कदाचित 27-28 असेल. किती असेल वय? 28 म्हणलं ना, 1918चं सांगतोय. 18 आणि 9 27 वर्ष. 27 वर्ष. त्या काळापासून गोलमेज परिषदांपासून 1935च्या कायद्यापासून 1942 साली बाबासाहेबांनी कामदार कायदे काढले. हे नाना सम्राट आणि पत्रकारांना सगळ्यांना माहीत आहे, याच्यावर चर्चा करायची नाही. तर इथून बाबासाहेब संविधान सभेमध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष संविधान बनवण्यामध्ये कार्यरत होते. आणि म्हणून आपल्याला सांगायचं आहे की काही गोष्टी आपण घेत असतो. 1942चे कायदे आले ना, कामगार कायदे बाबासाहेबांनी काढलेले कायदे आहेत ते. तर काय लोक जे आरोप करतात तो खोडसाळपणा आहे. मागच आत्ताच आम्ही बोललेलो की हा खोटा आरोप करतात बाबासाहेबांना की
ही संविधान दुसऱ्या ह्याची कॉपी आहे. बाबासाहेबांनी आम्ही 2 मुद्द्यामधून हे स्पष्ट झालेलं आहे. इथं बाबासाहेब जे काय वाचतात ते परत एकदा तू वाच प्लीज. हे खूप महत्त्वाचं आहे संदेश देताना. हे ना? मी हा. असे म्हणू इच्छितो की खरेच नवीन संविधानाअंतर्गत जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर आपले संविधान वाईट आहे हे त्याचे कारण असणार नाही. आपल्याला असे म्हणावे लागेल की माणूस दुष्ट होता. माणूस दुष्ट होता म्हणजे संविधान राबवणारे जर चांगले असतील तर संविधान चांगलं असेल हे बाबासाहेबांनी सांगितलंच होतं. पण इथं बाबासाहेबांनी एक मुद्दा तुला सांगतो हे मांडलेला आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये. परत एकदा आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे तो घ्यायचा आहे. मसुदा समितीने निर्माण केलेले संविधान सुरुवात म्हणून या देशासाठी निश्चितपणे चांगले आहे. माझ्या मते ते व्यवहार्य आहे, लवचिक आहे आणि देशाला शांतता आणि युद्धजन्य या दोन्ही परिस्थितीमध्ये एकसंघ ठेवण्यासाठी पुरेसे समर्थ आहे. बघा हे संविधान व्यवहार्य आहे, चांगले आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मते युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा या देशाला एक संघ ठेवण्यासाठी समर्थ आहे. बरोबर ना? हो. मग युद्धजन्य परिस्थिती म्हणजे काय? तर युद्धजन्य परिस्थिती आता सध्या चालू आहे. कोरोना महामारी हे जगाने डिक्लेअर केलेलं आहे, घोषित केलेलं आहे की कोरोना महामारी म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचा एक भाग आहे. आणि ह्या काळीसुद्धा हे संविधान काय करू शकतं? जनतेचं हित करण्यासाठी समर्थ आहे. मग परदेशामध्ये एक मोठे पत्रकार असे म्हणाले विदेशामध्ये जे जे जिथं जिथं कोरोना महामारी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या बँकेमध्ये पैसे दिले जातात. कारण कोरोना महामारीचा परिणाम गरिबांवर झालेला आहे, सगळ्यांवर झालेला आहे. त्यांना पैसे आणि हे काम केंद्राचं असतं. केंद्राची जबाबदारी जी असते की युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांचं संरक्षण करणं, त्यांना औषध, अन्न, पाणी आणि आर्थिक मदत करणं सुद्धा केंद्राची जबाबदारी असते. हे परदेशामध्ये चालू आहे. त्यांच्या संविधानाप्रमाणे परदेशामध्ये प्रत्येकाच्या बँकेमध्ये पैसे दिले जातात. आपल्या नागरिकाच्या बँकेमध्ये पैसे काय येत नाहीत? कारण संविधान राबवणारे लोक कोण आहेत? जर संविधान राबवणारे लोक जर धार्मिक असतील, मनुस्मृती समर्थक असतील तर मग हे आपल्या बँकेमध्ये जे संविधानाने सांगितलेले, बाबासाहेबांनी सांगितलेले आहे त्यानुसार पैसे कसे टाकणार नागेशजी? बोला. ते जर समजा मनुस्मृती समर्थक असतील म्हणजे धार्मिक प्रवाहाखाली जर समजा ते असतील तर ते समता विरोधी असतील. ते ते संपूर्ण भारतातील लोकांचे म्हणजे कल्याणाचा विचार ते नाही करणार. ते थोडक्यात कोरोना महामारी हे युद्धजन्य परिस्थिती आहे. हे जगाने डिक्लेअर केलेलं आहे. आणि जे जे काय परिणाम गरीब लोक भोगत आहेत, काही लोकांना खायला अन्न नाही, औषधाला पैसे नाहीत, ही भयंकर परिस्थिती जी आहे ती बाबासाहेब आंबेडकर सांगतात युद्धजन्य परिस्थितीमध्ये संविधानानुसार हे केंद्र सरकारचे आहे. आणि केंद्र सरकारना परदेशी अनेक लोक निधी देत असतात. आणि त्या निधी आणि ते सगळे पैसे आता रिझर्व्ह बँकचं जर उदाहरण घेतलं तर म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीनुसार रिझर्व्ह बँक झालेली आहे. रिझर्व्ह म्हणजे काय? रिझर्व्ह म्हणजे काय सांगा? रिझर्व्ह तसा शब्दशः अर्थ होतो की राखीव, म्हणजे राखीव पैसे ठेवणे हे रिझर्व्ह बँकची जबाबदारी असते. का तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांना हे पैसे देण्याचे काम केंद्र सरकारचं आहे. आणि जे काय परदेशातून निधी येतो आणि म्हणून जसं विदेशामध्ये प्रत्येक नागरिकांच्या बँकेमध्ये पैसे येतात तसं या युद्धजन्य परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे जबाबदारी असते की हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँकेमध्ये पैसे यायला पाहिजे, आर्थिक मदत दिली पाहिजे, हे संविधान सांगत असतं. आणि संविधान हे सगळ्याच्या वर असतं, संविधान टॉप असतं. आणि संविधानच्या खाली आपण सगळे संविधानचे नोकर आहोत. जे कोण प्रधानमंत्री जे कोण असतील उच्च पदावर ते संविधान राबवण्याचं काम करणारे असतात, संविधानचे नोकर असतो. आणि आपण भारतीय नागरिक, आपण भारताचे लोक, आपण मालक असतो. आपल्या करामधून हे सगळे पैसे दिले गेले जातात. आणि आपण सरकार निवडून देतो यासाठी की भारतीय नागरिकांचं कल्याण करण्यासाठी, कल्याणकारी होण्यासाठी
जबाबदारी ही सरकारची असते आणि संविधानानुसार काम करणं संविधान कल्याणकारी आहे, हे सरकारचं काम आहे आणि भारतीय नागरिक जागृत असले पाहिजे, एवढं आम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त चार्लिंग चॅप्लिन यांचे सहकारी नागेश कवडे यांनी मला भारतीय संविधान भेट दिली व त्याचसोबत त्यांनी मला हे गाडगेबाबांचं संदेशपत्रही दिलेले आहे. तर आपण या संदेशपत्रांचे सर्वांनी पालन करावे अशी मी सांगू इच्छिते. आणि तसेच त्यांनी मला ही जे भेट दिलेली आहेत की भारतीय संविधान पुस्तक, तसेच भारतीय संविधान प्रस्तावना आणि हा गाडगे महाराजांचा जो संदेशपत्र दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि त्यांनी आज आपल्या स्टुडिओला आणि तसेच मला ही भेट दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय भारत.